हॅलो, नमस्कार. तर आज आपण सुंदर अशी गणपती बाप्पाची कंठी कशी बनवायची हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे कॅनव्हास पेपरच्या 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर रिबिन्स घेतलेली आहे, गोल्डन कलरचे बॉल्स, दुर्वा आणि 2 कलरचे इथे फ्लॉवर्स घेतलेले आहेत. तुम्ही इथे 2 पेक्षा जास्त कलर्सचे फ्लॉवर्स वापरायचे असतील तर ते सुद्धा वापरू शकता. आता आपण ज्या कॅनव्हास पट्ट्या घेतलेल्या आहेत तर त्या आपण घेतलेल्या अशा प्रकारे ठेवायच्या की मध्यभागी त्याचा व्ही तयार होईल, म्हणजे ती कंठी गणपती बाप्पाला व्यवस्थित आपल्याला घालता येते. तर आता या दोन्ही पट्ट्या आपल्याला अटॅच करून घ्यायच्या आहेत. ग्लू गनच्या साहाय्याने मी त्या एकमेकांना चिटकवून घेत आहे. चिटकवल्यानंतर आपल्याला आता अटॅच करून झाल्यानंतर आपण तिथे दुर्वा आणि फुलं स्टिक करायला स्टार्ट करणार आहोत. तर आपल्याला दुर्वांच्या गड्ड्या बनवून घ्यायच्या आहेत. दुर्वा इथे मी व्यवस्थित निवडून साफ करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या गड्ड्या बनवून घेतलेल्या आहेत आणि त्याच गड्ड्या आपल्याला डायरेक्टली ग्लू गनच्या साहाय्याने कॅनव्हास पेपरवरती स्टिक करून घ्यायच्या आहेत. आता इथे आपल्याला दुर्वा अशा प्रकारे स्टिक करायच्या की आपला जो कॅनव्हास पेपर आहे खालचा तो व्यवस्थित कवर होईल. अशा प्रकारे आपल्याला त्या स्टिक करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर खाली स्टिक करून घेतल्यानंतर वरच्या साईडला सुद्धा थोडासा ग्लू लावून पसरून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या दुर्वा ज्या आहेत त्या व्यवस्थित स्टिक होतात आणि निघत नाहीत. आता दुर्वा जेव्हा आपण स्टिक करत असतो तेव्हा एका हाताने दुर्वा वरच्या साईडने पकडून ठेवायचा आणि वरती जो आपण ग्लू टाकलेला आहे तर तो व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे, म्हणजे दुर्वांना सगळीकडे लागतो आणि दुर्वा व्यवस्थित स्टिक होतात. आता यानंतर आपल्याला 2 व्हाईट कलरचे फ्लॉवर्स इथे स्टिक करून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे व्हाईट कलरच्या ऐवजी दुसरे तुम्हाला पाहिजे ते फ्लॉवर्स इथे वापरू शकता. मी इथे 2 व्हाईट कलरचे फ्लॉवर्स स्टिक करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला दुर्वांच्या गड्ड्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे स्टिक करून घ्यायच्या आहेत. प्रत्येक वेळेस तुम्ही ग्लू व्यवस्थित टाका आणि तो व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे. ग्लू टाकल्यानंतर तो व्यवस्थित पसरवल्यानंतर आपल्याला गड्डी त्याच्यावरती ठेवायची आहे आणि वरतून सुद्धा थोडासा ग्लू टाकून तो पसरवायचा आहे. पसरवल्यानंतर दुसरी सुद्धा गड्डी त्याच्यावर ठेवून ती सुद्धा व्यवस्थित स्टिक करून घ्यायची आहे. आणि आता 2 वरच्या साईडला आपण व्हाईट कलरची फुलं लावली ती त्याच्याच खाली एक व्हाईट कलरचं अजून एक फूल लावून घेणार आहोत आणि पुन्हा दुर्वा आपल्याला तिथे लावून घ्यायच्या आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण दुर्वा इथे स्टिक करून घेत आहोत. इथे तुम्ही 21, 11 किंवा 101 अशा तुम्हाला हव्या तशा दुर्वांच्या गड्ड्या इथे तुम्ही घेऊन स्टिक करू शकता. आता ह्या दुर्वा स्टिक करून झाल्यानंतर इथे मध्यभागी आपण एक रेड कलरचं फ्लॉवर लावून घेणार आहोत. अष्टरचं फ्लॉवर इथे लावून घेणार आहोत आणि अशीच प्रोसेस आपल्याला खालपर्यंत कंप्लीट करून घ्यायची आहे आणि पूर्ण कॅनव्हास जो आहे एक साईडचा कवर करून घ्यायचा आहे. आता इथे तुम्हाला हवी ती फुलं तुम्ही वापरू शकता. मी इथे माझ्याकडे अवेलेबल होती ती फुलं वापरलेली आहेत आणि मला हीच फुलं वापरून सुंदर असा कंठीहार बनवायचा होता, त्यामुळे मी ही फुलं वापरलेली आहेत. आता एक साईड आपली पूर्णपणे झालेली आहे, तशीच आपल्याला दुसरी साईडसुद्धा बनवून घ्यायची आहे व्यवस्थितरित्या. मध्ये मी पॅच जो आहे तो सोडलेला आहे. आता दुसरी साईडसुद्धा आपण बनवून घेणार आहोत. सेम आपण पहिल्या साईडला जसं केलं तसंच आपल्याला दुसरी साईडला सुद्धा करून घ्यायचं आहे.
आता खालच्या साईडला रेड फ्लॉवर्स नंतर 2 व्हाईट कलरची फ्लॉवर आणि मध्यभागी एक मोठं रेड कलरचं फ्लॉवर आपण लावून घेणार आहोत. त्याच्या खाली आपल्याला लटकन लावून घ्यायचे आहेत. आता हे जे गोल्डन कलर्सचे बॉल होते तर ते आपण व्हाईट कलरचे जे 3 फ्लॉवर्स लावलेले आहेत तर त्याच्या मध्ये एक गोल्डन कलरचा बॉल जो आहे तो लावून घेत आहोत. इथे तुम्ही कुंदन वापरू शकता किंवा अजून तुम्हाला तिथे दुसरं काही डेकोरेटिव्ह मटेरियल वापरायचं असेल तर ते सुद्धा वापरू शकता. आता आपण खालचे लटकन बनवत आहोत. त्यासाठी मी सुई दोरा घेतलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा गोल्डन कलरचा मणी ओवून घेतलेला आहे आणि तो लॉक करून घेत आहे. तो गोल्डन कलरचा मणी जो आहे तो लॉक झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये फुलं टाकून घ्यायची आहेत. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा एक लाल फूल, त्याच्यानंतर व्हाईट आणि परत एक लाल असे 3 फुलं टाकून घ्यायचे आहेत आणि त्यावरती पुन्हा आपल्याला गोल्डन कलरचे बॉल्स टाकून घ्यायचे आहेत. आपण खालचा गोंडा बनवत असताना फुलं उलट्या साईडला ओवलेली आहेत कारण की तशी ती फुलं छान दिसतात. आता तुम्हाला इथे गोंडा सुद्धा तुम्ही हवा तेवढा मोठा बनवू शकता. मी इथे छोटाच गोंडा बनवलेला आहे. आता मी इथे जवळपास 3 मणी ओवून घेणार आहे आणि असंच सेम अजून एक लटकन आपल्याला बनवून घ्यायचं आहे. सेम अशाच प्रकारे दुसरं लटकन सुद्धा आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आणि दुसरं लटकन सुद्धा आपलं तयार झाल्यानंतर एक्स्ट्राचे दोरे कट करून टाकायचे आणि दोन्ही लटकन एकत्र पकडून एक गाठ त्याला मारून घ्यायची आहे. म्हणजे ते दोन्ही लटकन एकत्र होतात आणि आपल्याला लावायला सुद्धा सोपे जातात. आता हे सुंदर असे लटकन आपले बनवून तयार झालेले आहेत. तर ते आपल्याला कंठीच्या खालच्या साईडला लावून घ्यायचे आहेत. कंठी आपण उलटी करून ठेवलेली आहे आणि आता त्याची जी खालची साईड आहे त्याच्या बॅक साईडला आपण हे जे लटकन आहेत ते ग्लू गनच्या साहाय्याने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे लावून घेणार आहोत. दोऱ्यावरती थोडं आपल्याला ग्लू टाकून घ्यायचा आहे आणि तो स्प्रेड करायचा आहे आणि त्यानंतर अजून एक कॅनव्हासची पट्टी कट करून त्याच्यावरती लावून घ्यायची आहे. आणि वरच्या साईडला आपल्याला सॅटिन रिबीन अटॅच करायचे ग्लू गनच्या साहाय्याने. आणि ह्या सॅटिन रिबीन अटॅच झाल्यानंतर सुंदर अशी आपली कंठी बनवून तयार झालेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू.